जाम कंटाळा आलाय. हाय तर माझ्याकडे लक्षच देत नाही. आणि बाबा त्यांच्याकडे तर वेळच नसतो माझ्याकडे बघायला. आई नेहमी बाबांसोबत फोनवर बोलत असते. माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही. शिट यार. बाहेर जाऊ? नाही नाही नको. परत बाहेर गेल्यावर मी रुसून बसेल. त्या मुलांकडे किती भारी भारी सायकल आहे ना. निळी, पिवळी, काळी, लाल. वाव, किती छान. पण मला कधी मिळेल तशी सायकल? आई बाबांना सांगितलं तर ते म्हणतात की आता नाही बेटा, पुढच्या वेळेस. ती पुढच्या वेळेस कधी येणार? अरे पण माझा मामा आहे ना, शुभंकर मामा. तो आल्यावर खूप मज्जा येते. आणि आजी, ती तर मला किती किती छान गोष्टी सांगते. आबा सुद्धा मला खूप जीव लावतात. आणि जेव्हा मामा येतो ना, तेव्हा तो माझ्यासाठी कधी चॉकलेट, कधी कुरकुरे खूप घेऊन येतो. मला खूप मज्जा येते तो आल्यावर. आणि त्यांनी मला प्रॉमिस सुद्धा केलेलं की ऐशू, जेव्हा तुझा पुढचा बर्थडे येईल ना, तेव्हा मी तुला हवी तशी सायकल घेऊन देईल. मला हवी तशी, एकदम लाल रंगाची, चकाचक. आणि जेव्हा ती सायकल मला मिळेल ना, तेव्हा मी सगळ्यांना दाखवेल आणि सगळ्यांपेक्षा जोरात सायकल चालवेल. व्रम व्रम. यस, किती छान आहे माझा शुभू दादा.